आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। ही माहिती सर्व गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या काळात शहरांपासून ते अगदी गावखेड्यापर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी लाकडाच्या चुलींची जागा गॅस सिलेंडरच्या चुलींनी घेतली आहे। आजच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे। अशातच सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागील काही वर्षात घरगुती गॅस सिलेंडरमुळे लागलेल्या आगीच्या किंवा गॅस सिलेंडर फुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। यामुळे जीवित हानी व मालमत्तेचे नुकसान देखील होते। म्हणून गॅस सिलेंडरची योग्य देखभाल करणे आणि सुरक्षितता नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही जेव्हा बाजारातून म्हणजे मार्केटमधून खाण्याचे सामान औषधी खरेदी करता तेव्हा त्याची एक्सपायरी डेट नक्कीच तपासून घेता। सुरक्षेच्या कारणास्तव आणि आरोग्याच्या दृष्टीने ही जागरूकता खूप गरजेची आहे। मात्र बाजारात अनेकदा एक्सपायरी डेट संपल्यानंतर देखील काही वस्तू विक्री केल्या जातात, पण त्यावर कुणी फारसं लक्ष देत नाही। महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरची देखील एक्सपायरी डेट असते। सिलेंडर घेताना आपण गॅसचे वजन, ते लीक आहे की नाही हे तपासतो, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची एक्सपायरी डेट। अर्थात एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख तपासणे अत्यंत आवश्यक असते। गॅस सिलेंडर उचलण्यासाठी वरच्या बाजूला लोखंडी गोल रिंग असते, ती ज्या 3 लोखंडी पट्ट्यांनी सिलेंडरशी जोडलेली असते। त्यामधील एका पट्टीवर इंग्रजीतील एक अक्षर आणि क्रमांक म्हणजेच नंबर एकत्रितपणे एक कोड दिलेला असतो। प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी हा कोड वेगवेगळा असतो। महत्त्वाचे म्हणजे या कोडचा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो, त्यामुळे या कोडची माहिती सर्वांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीमधील 4 अक्षराचा वापर केला जातो। A, B, C आणि D याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे। जसे की A अक्षराचा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांसाठी केला जातो, तर B अक्षराचा वापर हा एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांसाठी करण्यात येतो, तर C अक्षराचा वापर हा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी, त्यासोबतच D चा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांसाठी केला जातो। गॅस ग्राहकांनो, वेळीच गॅस सिलेंडरची एक्सपायरी ओळखा आणि धोका टाळा। या इंग्रजी अक्षरासोबतच वर्ष देखील लिहिलेले असते। फॉर एक्झाम्पल, सोप्या व सरळ भाषेत उदाहरण म्हणून समजण्यासाठी B27 याचा अर्थ असा आहे की त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणजेच सुरक्षा चाचणीची तारीख ही एप्रिल ते जून 2027 पर्यंतची आहे। किंवा दुसरे उदाहरण, एखाद्या सिलेंडरवर A28 आहे तर त्या सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख ही जानेवारी ते मार्च 2028 पर्यंतची आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे या तारखेनंतर त्या गॅस सिलेंडरचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे। या धोक्याचे गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट देखील होऊ शकतो। लक्षात ठेवा, असा एक्सपायरी झालेला सिलेंडर अजिबात वापरू नका। कृपया तो बदलून घ्या। अशा सिलेंडरमधून गॅस गळती किंवा गॅस फुटण्याचा धोका अधिक असतो, यामुळे गंभीर अपघात देखील होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सिलेंडर 15 वर्षांपर्यंत टिकतो। या कालावधीत त्याची 2 वेळा तपासणी केली जाते, पहिली 10 वर्षांनंतर आणि दुसरी 5 वर्षांनंतर। सिलेंडरवर लिहिलेली त्याची टेस्टिंग डेट असते। या तारखेनंतर सिलेंडरला पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवलं जातं। हा सिलेंडर पाहून तपासलं जातं की याचा वापर पुन्हा होऊ शकतो की नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।